हा प्रश्न सोपा होता पण दिसायला मोठा. विद्यार्थी पडले गोंधळात. बघूया हा गोंधळ कसा मिटतो. बघ, विधान दोनच आहे. तापांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंचीबरोबर कमी होते. पहिला मुद्दा तापमानाचा आहे. थर तापांबर आहे, उंचीसोबत कमी होतं, म्हणजे उंची वाढते आणि तापमान कमी होतं असं म्हटलं, विरोधाभास दाखवलाय. तापांबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपामध्ये येणाऱ्या सौर परारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते. तापांबर कशामुळे तापतंय त्याचं या ठिकाणी एक कारण दिलेलं आहे आणि इथे उंचीनुसार ते उष्णता वाढते कमी होते हे दिलंय. आणि तुम्हाला खाली विचारलं होतं की दोन्ही विधानं बरोबर, दोन्ही चुकीचे, दोन्ही बरोबर, परंतु त्याचं म्हणजे विधानाचं स्पष्टीकरण काय आहे, अशा पद्धतीचा या ठिकाणी हा तापांबरावरचा प्रश्न होता. उत्तर काय होतं माहितीये, पहिली गोष्ट, नंतर मी स्पष्टीकरण सांगतो. विधानं दोन्ही बरोबर होते. वाढत्या उंचीबरोबर तापमान कमी होत जातं, पहिला मुद्दा आपल्याला माहिती आहे. मी तुम्हाला पुढे तक्ता दाखवणार आहे, त्याचं आकृती दाखवणार आहे. आणि दुसरं, पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणारी जी उष्णतेचं वहन आहे का, त्यामुळे ते तापवलं जातं. दोन्ही गोष्टी माहीत असल्या पाहिजे आणि ते स्पष्टीकरण, दुसरं विधान पहिल्या विधानाचं स्पष्टीकरण आहे हे आपल्याला माहित असो. बघा, आगामी काळातल्या एमपीसीची एक्झाम असेल किंवा इतर विविध एक्झाम्सला हा प्रश्न पुन्हा वेगळ्या पद्धतीने रिपीट होऊ शकतो. बघा, पहिला मुद्दा आपलं हे काय आहे, द लेअर ऑफ द ऍटमॉस्फिअर. वातावरणाचे हे थर त्या ठिकाणी आहेत. तुम्ही जर बघितलं सगळ्यात खाली ट्रोपोस्फिअर म्हणजे तापांबर हा सगळ्यात खालचा त्या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागालगतचा हा थर आहे. त्याच्यानंतर इथे ट्रोपोपॉज येतो जो तपस्तब्धी आहे, जिथे तापमानात काही बदल होत नाहीये. त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर येतोय, स्थितांबर. त्याच्यानंतर स्ट्रॅटोपॉज येतोय, स्थितस्तब्धी. पुढे मग मध्यंबर आहे, नंतर मध्यस्तब्धी आहे, थर्मोस्फिअर ज्याला उष्मांबर आपण म्हणतो आहे, आणि उष्मस्तब्धी या ठिकाणी म्हणतोय. आणि हा ओझोनचा लेअर बघा या ठिकाणी कुठे आहे, या मधल्या स्थितांबराच्या भागामध्ये आहे. पुढे मग दलांबराचा भाग वरती येतो आहे, ते आपल्याला माहित असावं. वरती बाह्य आकाश आहे आणि या ठिकाणी त्याचे किलोमीटर सुद्धा दिलेले आहेत. आता थोडं व्यवस्थित याच्यावर थोडंसं याचं टेक्निकल गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर लक्षात येईल विधान काय म्हणतंय. पहिलं विधान जे दिलं यांनी की वाढत्या उंचीबरोबर तापमान कमी होत जातं. कसं बघा, हे विधान बरोबर का आहे. तापांबर ज्याला आपण ट्रोपोस्फिअर म्हणतो आहे, हा वातावरणाचा सर्वात खालचा थर आहे, सगळ्यात खालचा. जेथे उंची वाढेल तसं तसं तापमान 1000 मीटरच्या मागे 6.5 अंश सेल्सिअस एवढं त्या ठिकाणी कमी होत जातं. त्याला सामान्य रास दर असं म्हटलं जातं, नॉर्मल लॅप्स रेट असं म्हटलं जातं. जेथे तापमान कमी होत जातं ना, जसं 1000 मीटर वर जाईल त्याला सामान्य रास दर असं म्हटलं जातं.